शरद पवार यांच्यावर उपचार सुरू. हॉस्पिटलमधून रोहित पवारांचं मोठं आवाहन. खासदार शरद पवार यांची प्रकृती सध्या बिघडली आहे. कफ झाल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होतोय आणि याच कारणामुळे त्यांना बारामतीमधून तातडीनं पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक तपासण्या केल्या आहेत. असे असताना आता पवार कुटुंबातील सदस्य तथा आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली. सोबतच त्यांनी राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गट नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कोणी पुण्यात शरद पवार यांना भेटण्यासाठी येऊ नये असं आवाहन केलं आहे. शरद पवार यांना रुबी रुग्णालयाच्या बाहेर माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नाही असं त्यांनी म्हटलं आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो कोणीही हॉस्पिटलला येऊ नये. रुग्णालयात इतरही काही रुग्ण आहेत. डॉक्टरांनी सांगितले त्याप्रमाणे शरद पवार हे ICUमध्ये नाही आहेत. एका प्रायव्हेट रूममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे, त्यामुळे चिंतेचं कोणतंही कारण नाही आहे. गेल्या 12 ते 13 दिवसात शरद पवार यांचा शारीरिक ताण वाढला आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आत्ताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे. ICUमध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूममध्ये आहेत. आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे. त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही. गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आलाय आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे. आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील. माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल. त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये. पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.